महाराष्ट्रातील मंगळवारी सार्वजनिक तसेच घरोघरी विराजमान होणाऱ्या गणरायाचे विसर्जन मिरवणूक मोठ्या दिमाखात आणि पारंपरिक पद्धतीने काढण्यासाठी सर्व मंडळांनी जय्यत तयारी केली होती। त्याचप्रमाणे चांदवड तालुक्यातील व शहरातील गणेश विसर्जनासाठी चांदवड नगरपालिकेच्या वतीने 3 ते 4 ठिकाणी गणपती पर्यावरण गणेश उत्सवासाठी कुंड व निर्मलन संकल्प केंद्र तयार करण्यात आले होते। यावेळी चांदवड शहरातील गणेश विसर्जन करण्यासाठी बुखारी बाबा मस्जिद जवळील तळ्यात करण्यात आले असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा म्हणून पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गणपती विसर्जन करण्यासाठी 15 ते 20 तरुण तडफदार मुलांची पथकं तयार करण्यात आली होती। तर जागोजागी पोलीस बंदोबस्त होमगार्ड पथक मोठे तैनात करण्यात आले। त्या ठिकाणी एक गणपती विसर्जनासाठी घेऊन जात व त्यांचे विसर्जन करत होते। त्याचप्रमाणे चांदवड येथील वरचे गाव येथील छत्रपती संभाजी फ्रेंड सर्कल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चांदवड या गणरायाच्या शेवटच्या व अखेरच्या आरतीचे मानकरी ठरले दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे सर। तर या मंडळाला भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले। मंडळाच्या कार्यकर्त्यांसमोर व सोबत खासदार भगरे सर यांनी चाल धरत नृत्य केले। गणेश चतुर्थीपासून गणरायाचं आगमन आपल्या सगळीकडे देश विदेशामध्ये झालं। आपल्या या वरचे गावामध्ये श्री गणरायाचं आगमन झालं आणि मला एक आनंद या गोष्टीचा आहे की या मंडळाच्या बाबतीमध्ये की एका बाजूला देशामध्ये काय चाललंय परंतु खऱ्या अर्थानं हिंदू मुस्लिम हे सगळे एकत्र येऊन या सगळ्या गोष्टीचा आनंद घेतात। मी त्याबद्दल या मित्रमंडळाच्या सर्व अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष, त्यांचे सर्व कार्यकारिणी सदस्य यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि गणरायाकडे म्हणजे अनंत चतुर्दशीला गणराय आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आले, मंडळाचे गणपती आले आणि तेव्हापासून एक वेगळा उत्साह की आपण गणरायाकडे सातत्याने प्रार्थना करत असतो की येणारा जो काळ आहे हा आपण सगळेजण सर्वसामान्य कुटुंबातले आहोत। कोणी नोकरी करतं, कोण शेती करतं किंवा सगळ्यांचं एकच मागणं गणरायाकडे की आपल्या सगळ्यांचं भलं होऊ दे। आजही आपण चांदवड तालुका हा दुष्काळी तालुका आहे, तालुक्यामध्ये पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही आणि खऱ्या अर्थानं बळीराजाला सुगीचे दिवस येण्यासाठी पावसाची अत्यंत गरज आहे। मागच्या काळामध्ये बघतोय आपण की आसमानी सुलतानी संकटामुळे शेतकरी किती त्रासलाय। कांद्याला भाव नाही, शेतीमालाला भाव नाही, आता माल भाव कुठे मिळायला लागला तर आपल्याकडे 10% सुद्धा कांदा शेतकऱ्याकडे शिल्लक नाही आणि म्हणून माझ्या बळीराजाला सुगीचे दिवस येऊ दे। आणि आजपर्यंत जसा भाईचारा आपल्या सगळ्यामध्ये आहे त्याच पद्धतीचा भाईचारा हा आपल्या सगळ्यांचा टिकू दे आणि प्रत्येकाच्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचं काम गणरायाकडे मी या निमित्ताने प्रार्थना करतो। कारण माझ्या मनातली इच्छा गणरायाने